नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राजकीय भेटीगाठींना आता वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्या भेटीनंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. याआधी सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवारांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं या बैठकांना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मात्र राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र तटकरे मोदी भेटीनं आता चर्चा वाढू लागलेल्या आहेत. देशातल्या जेनझींचा विश्वास जिंकायचा असेल तर कॅमेरा अँगल नाही तर मनाचा अँगल बदलावा लागेल असं म्हणत प्रियंका गांधींनी मिश्किल टिप्पणी केली आहे. जेनझींना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींनी हा टोला लगावलाय. त्यानंतर लोकसभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. आप जेनजी का भरोसा वापस जीतना चाहते हैं तो नए नए एंगल से अपने फोन से नए नए वीडियो बनाने से नहीं होगा. प्रधानमंत्री जी को कैमरे का एंगल नहीं, दिल का एंगल बदलना पड़ेगा. ये जनरेशन जागरूक है, समझता है, झूठ पहचानने की उसकी अपार क्षमता है. इनका दिल और दिमाग जीतने के लिए आपको सच्चाई पर उतरना पड़ेगा. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तो यहाँ पर जो रील बनाए प्राइम मिनिस्टर महोदय के विरोध में, यहाँ पर गालियां दी उनको, उनके मां के ऊपर गालियां दी, सीआरपीएफ को गाली दी, सेना को गाली दी, पुलिस को गाली दी. अगर डिक्टेटरशिप नहीं होती यहाँ पर तो ये गाली देने की हिम्मत कोई करता नहीं. आज यहाँ पर जो है डेमोक्रेसी है, इसलिए हमने स्टूडेंट के साथ बात की, स्टूडेंट्स को बुलाया, उनके बारे में उनको क्या चाहिए ये सुना, और आज तो उनके ऊपर के मुकदमे भी हमने वापस ले लिए. इसे डेमोक्रेसी कहते हैं. डेमोक्रेसी को कुचलने का काम जो है इमरजेंसी के वक्त हुआ. तो इसलिए मैं आज यहाँ पर इस बिल का पूरी ताकत के साथ समर्थन करता हूँ. नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणात 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणं आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाली असून पुढील तपास सुरू आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोनूकुमार किशनलाल दिवाकर याला भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दिवाकरवर टीईटी प्रकरणातील इतर आरोपींसोबत संबंध नसल्याचा आणि त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपीनं 2018 मध्ये महिम पत्रण छपाई कारखान्यातून काम सोडल्याचं तसंच आरोपींचा आणि सोनूकुमार दिवाकर याचा काहीही संबंध नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय. त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्हीमध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का ह्या पेपरच्या संदर्भात, हा ठपका निर्माण न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि आम्ही त्याच्या संदर्भात निर्माण न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिम पत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. पोलिसांकडून जर विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपकेंनी सरकारला दिलाय. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलेली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास कॉक्रोच जनता पार्टी लवकरच शांततापूर्ण आंदोलनातून उत्तर देईल. सरकारनं विद्यार्थ्यांना टार्गेट करणं थांबवावं असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.